शुक्रवारचा दिवस बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी काळा दिवस ठरला। शुक्रवारी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय। प्राथमिक अहवालानुसार 1120 हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली असून 2 जणांचे बळी गेलेत। शुक्रवारचा दिवस बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी काळा दिवस ठरलाय। अवकाळी पाऊस आणि गारपिटीने बहरलेली 1120 हेक्टरवरील पिकं आडवी झाली आहेत, तर अनेक पिकांचं नुकसान झालंय। त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षा उद्ध्वस्त झाल्या आहेत। शुक्रवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं गहू, ज्वारी, सूर्यफूल, मका या पिकांना आणि कांदे आणि बियाण्यांच्या कांद्याशिवाय फळबागांना, आंब्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती शासनाकडून मिळाली आहे। आता सरकारनं शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते आहे। अवकाळी पावसामुळे बुलढाण्यातील शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं आहे। जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार खामगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। या पावसानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय। खरीपातील पीक हातातून गेल्यानंतर शेतकऱ्यांना रबी पिकाची मोठी आशा होती, मात्र गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानं गहू, हरभरा हे पीक हातातून निघून गेलं, तर आता झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा, मका, ज्वारी, गहू यासह फळ पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे। माझं नाव मंगेश त्र्यंबक काळणे असून मी टेंभुर्ण्याचा रहिवासी असून माझं शेत टेंभुर्णा शहरात असून इथं 40 एकर आहे। इथं उन्हाळी सीझनमध्ये मी 5 एकर हायब्रिड, 4 एकर कांदे आणि 8 एकर फरदडची पराठी ठेवली असून जे खरीप हंगामात जे नुकसान झाले होते त्या हिशोबानं उन्हाळी पीक पेरलेले होते, पण त्यामध्ये पण या एप्रिल महिन्यात एवढ्या कडक उन्हामध्ये महिना झाले ढगाळ वातावरण असून काही ना काही चालूच आहे। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे माझं तोंडाशी आलेलं हायब्रिड पूर्ण झोपलं। त्यामध्ये माझं नाही तरी 1 ते सव्वा लाख रुपयाचं नुकसान झालं असून कापूस आधीच भाव नसून कापसाला पण खूप हे झालेलं आहे नुकसान। कापूस वेचणी झाला असून तो वेचल्या न गेल्यामुळे पावसाने तो पूर्ण गळून पडला। यामध्ये आता सरकारने आमच्याकडे लक्ष देऊन तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी ही सरकारला विनंती आमची। त्यामध्ये कांदे पण तोंडाशी आलेले असून ते पण पूर्ण झोपले गारपिटीमुळे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यांतर्गत येणाऱ्या कुरूप परिसरात देखील पाऊस आणि वादळी वाऱ्यानं अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकं उद्ध्वस्त झाली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। मूर्तिजापूर तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यानं शेतकऱ्यांच्या पिकांसह गोरगरिबांच्या घरांचं छत उडाल्यानं तारांबळ उडाली होती। जीवनावश्यक साहित्य पाण्यात भिजून खराब झालं। शेकडो शेतकऱ्यांनी लावलेली पपई आणि टरबूज पिकेही उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। धुवाधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे पारधीवाडा ते कुरुम वस्ती या भागात राहणाऱ्या अनेक गरीब कुटुंबांची कच्ची घरं कोसळली। वीज पडल्यानं गुरेही मरण पावली। शासन प्रशासनानं शेतकऱ्यांना सर्व स्तरावर पात्र ठरवून पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून काही वक्तव्य करणारे आदित्य ठाकरे यांच्याबाबत मंत्री संजय राठोड यांनी बोलणं टाळलं। खासदार प्रतापराव जाधव यांना विचारा, आमदार संजय गायकवाड यांना विचारा असं म्हणून त्यांनी वेळ मारून दिली। मंत्री संजय राठोड हे शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। त्यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज मंदिराच्या जागेचं भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे यांचीही प्रमुख उपस्थिती होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येला जात असल्यानं रावण राज्य करणारे अयोध्येला निघालेत अशी खोचक टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली। यावर विचारलेल्या प्रश्नावर संजय राठोड यांनी बोलणं टाळलं। खासदार प्रतापराव जाधव यांना विचारा, आमदार संजय गायकवाड यांना विचारा असं म्हणून त्यांनी वेळ मारून नेली। आदित्य साहेबांना विचारा। आदित्य ठाकरे म्हणतात की रावण अयोध्येला निघाले। बुलढाणा जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड आणि आमदार संजय गायकवाड हे अयोध्या दौऱ्यासाठी रवाना झालेत। राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी मोताळा तालुक्यातील नळकुंड इथं संत सेवालाल महाराज यांच्या मंदिराच्या कामाचं भूमिपूजन केलं। यावेळी आमदार संजय गायकवाड, खासदार प्रतापराव जाधव हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विशेष विमानानं अयोध्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत। यावेळी शिंदे गटातील आमदार देखील जाणार आहेत। त्यामुळे मोताळा येथील हेलिपॅडवरून मंत्री संजय राठोड यांच्यासोबत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे सुद्धा मुंबईकडे रवाना झाले। त्यानंतर ते विमानानं अयोध्या दौऱ्याला जाणार आहेत।
रविवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर होते. मात्र या दौऱ्यामुळे विरोधकांनी टीका केली आहे. शेतकरी अवकाळी पावसानं त्रस्त असून शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अयोध्येत रामाचं दर्शन पुढील महिन्यात घेतलं आलं असतं. मात्र सध्याच्या परिस्थितीनुसार शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेणं जास्त गरजेचं होतं. अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी निशाणा साधला. रोम जळत असताना रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता, तशी महाराष्ट्राची आज अवस्था झालेली आहे. महाराष्ट्रातला शेतकरी गारपिटीनं आणि वादळी वाऱ्यानं पावसानं उद्ध्वस्त झालेला आहे. शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सरकारकडून अजून पंचनामे नाही. सप्टेंबर ऑक्टोबरची पूर्ण मदत अजून नुकसानीची मिळालेली नाही. याही मदतीची बोंब उठलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय अनेक आमदारांना घेऊन अयोध्येच्या दर्शनाला गेलेले आहेत. हे अयोध्येचं दर्शन उशिरा सुद्धा घेता आलं असतं पुढच्या महिन्यामध्ये, पण आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आधार देणं हे खूप महत्वाचं काम होतं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ही सगळी मंडळी अयोध्येला गेलेली आहेत. अयोध्येच्या रामाच्या दर्शनाला जायला आमचा अजिबात विरोध नाही, तुम्ही जरूर जा. पण आज बळीराजा आणि अन्नदाता हा सुद्धा परमेश्वराच्या रूपातच तुम्हाला आहे. त्यामुळे अन्नदाता जिवंत राहिला पाहिजे, ही भावना राज्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. आणि म्हणून मी राज्यकर्त्यांना एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या 8 दिवसामध्ये तातडीनं पंचनामे करून जर का शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर आठवड्याभरानंतर या महाराष्ट्रातल्या सरकारला पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनाला सामोरं जावं लागेल. आणि त्यातून जर का कायदा सुव्यवस्था बिघडली तर याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल. सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यानंतर शेगावात भाविकांनी मोठी गर्दी केली. विकेंडला शुक्रवारसह सुट्ट्या मिळाल्यानं संत गजानन महाराजांचं दर्शन घेण्याकरता महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक शेगावात दाखल झाले. सकाळपासूनच गजानन महाराजांचं दर्शन घेण्याकरता भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शुक्रवारचा गुड फ्रायडे आणि विकेंडची शनिवार रविवारची सुट्टी या सलग आलेल्या 3 दिवसांच्या सुट्ट्यांचा फायदा अनेकांनी करून घेत शेगाव संत नगरीला येणं पसंत केलं. त्यामुळे शेगाव नगरीला मोठ्या जत्रेचं स्वरूप प्राप्त झालंय. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची 3 दिवसांपासून शेगावात मांदियाळी पाहायला मिळते आहे. सलग सुट्ट्यांमुळे राज्यभरातील भाविक वेगवेगळ्या मार्गाने शेगावात दाखल होत आहेत आणि त्यामुळे दररोज शेगावात 1 ते 1.5 लाख भाविक संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेत आहेत. त्यामुळे शेगावात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. संतनगरी शेगावला मोठ्या जत्रेचं स्वरूप प्राप्त झालंय. मंदिर प्रशासनाकडून देखील या गर्दीचा अंदाज घेता भाविकांना कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आम्ही गजानन नगरी आलो आहे अकोल्यावरून आणि तिथे खूप फार गर्दी. आमचे मुलं सध्या आता 12वीला होते, त्यानिमित्त आम्ही 3 वर्षांनी इथे आलो आहे आणि दर्शन इतकं छान झालं आहे की म्हणजे सांगू शकत नाही. आणि वातावरण इतकं अगदी प्रसन्नमय झालेलं आहे. आम्ही अकोल्यावरून आलेलो आहे, सगळ्या मैत्रिणींचा ग्रुप आलेला आहे. आमचे पोरं 12वीला असल्यामुळे आम्हाला 2 वर्ष कुठेच जाता आलेलं नाही, पण एक सलग 2-3 दिवसाच्या सुट्ट्या आलेल्यामुळे कुठे जायचं तर अकोल्यावरून शेगाव फार जवळ आहे, तर इथे आलं की अगदी मन प्रसन्न होऊन जातं. असं वाटतं की आपण पूर्ण हॉलिडेज करून आलेलो आहे की काय. त्याच्यामुळे या प्रसन्न वातावरणात गर्दी फार होती, पण फार आनंद आणि प्रसन्न वाटलं. आणि आम्ही आत्ताच दर्शन घेऊन निघालो आणि छान अल्पोहार करून मग आता घरी जातोय. बुलढाणा जिल्ह्यातील अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सद्गुरू सेवालाल महाराज आणि रामराव महाराज मंदिराचा भूमिपूजन सोहळा थाटात संपन्न झाला. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील नळकुंड इथं सद्गुरू सेवालाल महाराज आणि रामराव महाराज यांच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा थाटात संपन्न झाला. यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्याशिवाय बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड यांच्यासह बंजारा समाजाचे महंत रायसिंग महाराज, विविध पदाधिकारी आणि समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुयात या सोहळ्याची काही दृश्ये. दिगंबर भाऊ आपल्या सोबत संवाद साधते. सारी जय शिवालाल. हेलिकॉप्टर भी उतरा सकते आते आचे लोकूर भी जागा हलगी जो कोचा करताना भाइयों. बुलढाणा अर्बन परिवाराच्या वतीनं शनिवारी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. हा उपक्रम राबवून बुलढाणा अर्बननं सामाजिक एकतेचं दर्शन घडवलंय. सध्या राज्यात धार्मिकतेच्या विषयावर वातावरण आणि राजकारण ढवळून निघत आहे. दूषित झालेलं वातावरण सलोख्याचं करण्यासाठी आणि ग्रामीण भागाला दूषित होण्यापासून वाचवण्यासाठी बुलढाण्यात हिंदू मुस्लिम सामाजिक एकतेचा संदेश दिला जातोय. बुलढाणा अर्बन मल्टीस्टेट पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुकेश धवर यांनी आपल्या भाषणात सांगितलं की मी अनेक मुस्लिम देश फिरलोय, मात्र भारतात मुस्लिमांना जी स्वतंत्रता आहे ती इतर देशात नाही.
सामाजिक सलोख्यासाठी नेहमी अग्रेसर असणाऱ्या बुलढाणा अर्बन परिवाराच्या वतीनं सुरू असलेल्या पवित्र रमजान निमित्त शुक्रवारी मुस्लिम धर्मियांकरता सहकार विद्या मंदिर इथं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या इफ्तार पार्टीत बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुकेश झवर, कोमलताई झवर यांच्यासह मुस्लिम धर्मगुरूंची उपस्थिति होती। और मैं आपसे गर्व से कहना चाहता हूँ और ये एकदम सच्चाई से कहना चाहता हूँ, जितनी आज़ादी हिंदुस्तान में मैंने देखी उतनी आज़ादी पूरी दुनिया में कोई मुल्क नहीं। जब भी मैं जाता था, आप कोई भी तरक्की वाले देशों में चले जाइए, वहां पे भी बहुत ही कड़क बंधन, बिल्कुल सब जो भी बंधन तो होने चाहिए, लेकिन हिंदुस्तान में जो आज़ादी हमने देखी उसकी तुलना मैं सही में कहीं और कर नहीं सकता, और वो हिंदू भाइयों के लिए भी लागू है। इतना सुंदर हमारा मुल्क है, इतना सुंदर हमारा कॉन्स्टिट्यूशन है, और निश्चित तौर पर इसी वजह से यहाँ जो भाईचारा है इतने सालों का, 140 करोड़ में इतनी दुख की हरकत होना। अकोल्यात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहे। या घटनेत दोषी आढळणाऱ्या अत्याचाराला फाशी देण्यात यावी अशी मागणी मुस्लिम संघटनेच्या वतीनं उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। अकोला बस स्थानकावर पत्ता विचारणाऱ्या अंध महिलेवर तिच्या अंध पतीसमोरच लैंगिक अत्याचार करण्यात आला। अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसांनी या प्रकरणी आरोपी गुलाम रसूल शेख मतीनला अटक केली आहे। तसंच जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यात धामणदारी इथं जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या 4थ्या वर्गातील 4 विद्यार्थिनी देखील लैंगिक अत्याचाराच्या बळी पडल्या आहेत। याच शाळेतील 2 शिक्षक राजेश तायडे आणि सुधाकर ढगे यांनी या 4ही विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले। या 2 शिक्षकांसह अंध महिलेवर बलात्कार करणाऱ्यावर कडक कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना मुस्लिम संघटनेतर्फे देण्यात आलं। यावेळी मुस्लिम संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अभी कुछ दिनों पहले अकोला की सरजमीन पर 2 घटनाएं हुई। बार्शी टाकली तालुके में 2 छोटी छोटी बच्चियों को छेड़ने की कोशिश की, उनके साथ जिना करने की कोशिश की गई, और अकोला की सरजमीन पर भी जो एक नाबिना के साथ एक शख्स ने बलात्कार किया, उसके साथ जिना किया। लिहाजा हम एसपी साहब से गुजारिश करते हैं, उनसे मांग करते हैं कि जिन्होंने जुर्म किया है, जिन्होंने बलात्कार किया है, उनको सख्त से सख्त सज़ा दी जाए और उनके ऊपर सख्त जो है कार्रवाई की जाए। हम एसपी साहब से यही जो है गुजारिश करते हैं। हमने और रज़ा एकेडमी और सुन्नी रज़वी वेलफेयर सोसाइटी और मरकज़ी सीरत कमेटी के जानिब से एसपी साहब को ये निवेदन दिया गया है कि उनके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई की जाए। बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापुरात एका मद्यपीनं भर चौकात एसटी बस थांबवून बसच्या काचा फोडल्या। बस चालकानं त्याला चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं। बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर शहरातील मुख्य मार्गावर आणि पोलीस स्थानकाच्या अगदी जवळच एका मद्यपी तरुणानं धिंगाणा घालत चक्क एक एसटी बस थांबवून बसच्या समोरील काचा फोडल्या आणि बसचं नुकसान केलं। यावेळी संतापलेल्या बस चालकाने या मद्यपी तरुणाला चांगला चोप दिला आणि तरुणाला बसमध्येच टाकून पोलीस स्थानकात नेलं। मलकापूर शहरात मुख्य मार्गावरील दारूची दुकानं असल्यानं नेहमीच मद्यपी या ठिकाणी धिंगाणा घालत असल्याचं दिसून येत आहे। तुर्तास पोलीस पुढील तपास करत आहेत। दोन 2017 पासून रुग्णसेवेत कार्यरत असलेल्या नम्मा होमिओपॅथीची शाखा अकोल्यातही सुरू झाली आहे। नम्मा होमिओपॅथीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा आता दीर्घ आजार असलेल्या अकोल्यातील रुग्णांनाही घेता येईल। सर्वप्रथम कर्नाटकमध्ये या नम्मा होमिओपॅथीची सुरुवात करण्यात आली होती। 3 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात प्रवेश केलेल्या या अत्याधुनिक होमिओपॅथीनं महाराष्ट्रातील दादर, पुणे, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, नांदेड, औरंगाबाद, नाशिक आणि आता अकोल्यातही शाखा सुरू झाली आहे। 8 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत इथं सर्वच औषधांवर 30% सूट आणि डॉक्टरांचं मोफत मार्गदर्शन मिळणार आहे। रुग्णांनी अथवा रुग्णांच्या नातेवाईकांनी अकोल्यातील जठारपेठ चौकात नव्यानं सुरू झालेल्या नम्मा होमिओपॅथी सेंटरला भेट देऊन या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन नम्मा होमिओपॅथी अकोला शाखेनं केलं आहे।
नमा होमिओपॅथीमध्ये सर्वसाधारण सर्दी खोकल्यापासून तर अँथ्रायटिस, पीसीओडी, त्वचारोग, कर्करोग असे दीर्घकालीन सर्व आजारांवर मुळापासून औषधोपचार केले जातात. हे औषधोपचार करण्यासाठी नमा होमिओपॅथी संशोधन टीमनं बरेच वर्षे रुग्णांवर रिसर्च करून नवीन फॉर्म्युला शोधून काढला, ज्यामध्ये रुग्णांचे आजार आणि त्या आजारांचा रुग्णांच्या मनावर झालेला परिणाम आणि त्या परिणामामुळे दिसत असलेले काही लक्षणं गृहीत धरून उपचार केला जातो. इनिमोजेनिक मायास्मॅटिक 6 जनरेशन औषधोपचार पद्धतीच्या सहाय्यानं उपचार होत असल्यानं रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. आज दिनांक 8 एप्रिल रोजी आपणास सांगण्यात मला आनंद होत आहे की अकोला येथे आपल्या नमा होमिओपॅथीची 30वी शाखा उघडली आहे. नमा होमिओपॅथीमध्ये सर्वसाधारण सर्दी खोकल्यापासून ते अगदी दीर्घकालीन आजार जसे पीसीओडी, त्वचारोग, आर्थरायटिस, कर्करोग ह्या सर्व आजारांवर आपण औषधोपचार पद्धत केले जाते. हे औषधोपचार करताना आपल्या संशोधन टीमने नवीन संशोधन करून रुग्णांवरती त्यांचे आजार, त्या आजाराचा रुग्णांवर झालेला परिणाम, त्याचे मानसिक व शारीरिकरित्या स्वभाव पकडून औषध दिले जाते. आजपासून ह्या महिना अखेरपर्यंत आपल्या कुठल्याही नमा होमिओपॅथीच्या शाखेत आपण भेट दिली तर औषधांवरती 30% सूट व डॉक्टरांकडून मोफत कन्सल्टेशन प्राप्त होईल. तर आपणास मी सांगू इच्छिते की आपल्या जवळच्या कुठल्याही नमा होमिओपॅथी शाखेत आपण भेट द्यावी व ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. आमच्याकडे आज नवीन ब्रांच आमचं अकोल्याला ओपन झालेलं आहे. त्याचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे. 100पेक्षा जास्त पेशंट आमच्याकडे आज व्हिजिट झालेले आहे आणि आमच्याकडे जे आम्ही मेडिसिनल पद्धतीने उपचार करतो त्याच्याने त्यांना चांगला उपचारही देऊ आणि त्याच्यासोबत त्यांचे जे त्रास आहे त्याला कमी करायला आम्ही हेल्प करू. अकोला जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 6वरील निर्माणाधीन फ्लायओव्हरच्या जवळच्या सर्व्हिस रोडवर गॅस टँकरचा अपघात झाला. अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. ओडिशातील संबलपूर जयगड इथं गॅसची वाहतूक करणारा टँकर हा सर्व्हिस रोडवरील RG राठोड महाविद्यालयाच्या दुभाजकावर धडकला. मूर्तिजापूर शहर पोलिसांनी लगेच या कंपनीचा पाठीमागून येणारा गॅस टँकर अपघात झालेल्या ठिकाणापूर्वीच रस्त्यावर आडवा उभा करून वाहतूक अन्य मार्गाने वळवली. पाऊस आणि समोरून येणाऱ्या वाहनांच्या लाईटच्या उजेडामुळे समोरचं काही न दिसत असल्यानं अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र गॅस भरलेल्या टँकरचा अपघात होऊनही पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. बातम्यांची मालिका पुढे अशी चालू राहील. आपण पाहत रहा USN न्यूज. नमस्कार.